नागपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे। टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 79 धावांवर संपुष्टात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज। फिरकीपटूंची शानदार कामगिरी आहे। नागपूरमध्ये जी क्रिकेट मॅच सुरू आहे त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात झालेली आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 79 धावांवर संपुष्टात आलेला आहे। नागपूरमध्ये कसोटी सामना सुरू आहे आणि या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव जो आहे तो 79 धावात संपुष्टात आला आहे। टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे। नागपूरच्या व्हीसी ग्राउंडवर हा सामना सुरू आहे। यामध्ये टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 79 धावांवर गुंडाळलेला आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच सुरू आहे नागपूरच्या व्हीसी ग्राउंडवर आणि तिसरी कसोटी। आणि यामध्ये अश्विनने 5 विकेट घेतलेले आहेत। रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतलेले आहेत। अमित मिश्रानी 1 विकेट घेतलेली आहे। या प्रकारे जोरदार फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली आहे। आपल्या स्पोर्ट्स प्रतिनिधी कावेरी पगार आहेत आपल्याबरोबर। कावेरी, काय सांगशील? आनंदाची बातमी आहे ही। आनंदाची बातमी, आपण ह्या मॅचमध्ये आधीच आघाडीवर आहे 1-0 ने। त्याच्यामध्ये तिसऱ्या मॅचच्या दुसऱ्या दिवशी आपल्या फिरकीपटू स्पिनर्सने एकदम शानदार पद्धतीने त्यांचे विकेट्स घेतलेले आहेत। विशेष करून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजांनी। अश्विनने 5 विकेट्स तर रवींद्र जडेजांनी 4 विकेट्स घेतले आणि त्याच्यासोबत अमित मिश्राला जी 1 ओव्हर दिली त्याचा त्यांनी पूर्ण फायदा करून दिला आणि 1 विकेट जी महत्त्वाची होती ती विकेट घेऊन दिली आहे। कावेरी, जो क्रम होता बॉलरचा आणि जे ओव्हर देण्यात आले त्याविषयी काय सांगशील? यामध्ये विशेष कौतुक विराट कोहलीचं करायला हवे, जो त्यांनी विश्वास दाखवला आपल्या स्पिनर्सवर, तो महत्त्वाचा ठरला आहे। जरी आपले फास्ट बॉलर ईशांत शर्मा वगैरे त्यांना ओव्हर्स देऊन सुद्धा ते विकेट्स काढत नव्हते, पण ह्यावेळी त्यांनी विश्वास दाखवला तो स्पिनर्सवर परत एकदा आणि स्पिनर्सने त्याप्रमाणे पूर्ण आपल्याला एक चांगली ओव्हर करून विकेट्स मिळवून दिल्यात।